न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत। परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या निलंबित शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये बेकायदा काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। भरती घोटाळ्यामध्ये निलंबित असलेल्या या अधिकारी कागदपत्रांची हेराफेरी करत असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। परभणीच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या महिला अधिकारी आशा गरुड या 15 जुलैला शनिवारी ऑफिसमध्ये काम करताना दिसल्या। यातली धक्कादायक बाब म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमधल्या बेकायदा शिक्षक भरतीच्या प्रकरणात माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड या निलंबित सरकारी कर्मचारी आहेत। निलंबित असतानाही त्या शासकीय ऑफिसमधली कागदपत्र हाताळत होत्या। निलंबनाच्या नंतर त्यांचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला देण्यात आलाय। तरी सुद्धा आशा गरुड ऑफिसमध्ये घुसून काम करत होत्या। याबद्दल जिल्हा परिषदेचे सीईओ विनय मून यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात हात झटकलेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड या निलंबनाच्या नंतर देखील आपल्या कॅबिनमध्ये बसून रोजचं कामकाज पाहत आहेत। ज्या कामांमुळे आणि जो ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या संच मान्यतेच्या फाईल देखील त्यांच्या टेबलवर त्यावेळी न्यूज 18 लोकमतला आढळून आल्या। त्यानंतर आपण जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री मून यांच्याकडे संपर्क केला आणि या विषयावर त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागावर मी काहीही बोलू शकत नाही, या संदर्भात आपण औरंगाबाद येथील कार्यालयाशी बोलावं असं सांगत आपली बाजू सारायचा प्रयत्न केला आहे। निलंबनाच्या काळात आशा गरुड यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे, म्हणजे ग्राउंड लेवल पासून ते वरेपर्यंत सर्वांची ही लिंक आहे आणि सर्व एकमेकाला सामावून घेण्याच्या तयारीत आहेत। कामकाजाच्या वेळेत सरकारी अधिकारी त्यांच्या जागेवर सापडत नाहीत असा सामान्यांचा सरसकट अनुभव आहे। निलंबनाच्या काळात शासकीय कार्यालयात उशिरापर्यंत काम करण्यामागे आशा गरुड यांचा नेमका हेतू काय होता हे शोधणं गरजेचं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। या स्पेशल रिपोर्टसह या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।